नाशिकमधील कालिका माता मंदिरात बैठक संपन्न झाली। या कार्यक्रमात 10 सार्वजनिक ट्रस्टनी संयुक्तपणे मुख्यमंत्री मदत कक्ष निधीत 22 लाखांचा धनादेश जमा केलाय। नाशिकचे सहधर्मदाय आयुक्त विवेक सोनुने यांनी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री मदत कक्ष निधीत योगदान देण्याबाबत चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिर ट्रस्ट आणि धार्मिक संस्थांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक झाली आहे। सोनुने म्हणाले की हा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिला सामूहिक प्रयत्न आहे। नाशिक चॅरिटेबल रॉयल्स असोसिएशन, टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन आणि देवस्थान समिती नाशिक यांनी संयुक्तपणे जिल्ह्यातील सर्व देवस्थान ट्रस्ट आणि धार्मिक संस्थांना पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी सांगितले की आर्थिक मदती व्यतिरिक्त कपडे, औषध आणि आवश्यक वस्तू यासारख्या वस्तूही मुख्यमंत्री मदत कक्षाला उपलब्ध करून देता येतील। महाराष्ट्रात अलीकडे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मदत करणे ही आपली सामाजिक आणि धार्मिक जबाबदारी आहे, असेही सहधर्मदाय आयुक्तांनी स्पष्ट केलंय। नाशिक जिल्ह्यातील हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल। काय म्हणणार, आज मीटिंग झाली, काय बोलणार त्याबद्दल? महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक लोकांना या अतिवृष्टीचा सामना करावा लागतो आहे। त्यामध्ये खास करून बळीराजाचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्या सर्वांना दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर सर्व पूरग्रस्त लोकांना मदत व्हावी, बळीराजाला मदत व्हावी म्हणून धर्मदाय सहायुक्त नाशिक कार्यालय, टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नाशिक आणि देवस्थान समिती नाशिक या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने कालिका माता मंदिर या ठिकाणी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेमध्ये आज रोजी आम्ही नाशिक जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक न्यास देवस्थान यांना आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रातील या पूर परिस्थितीतून सर्व नागरिकांना बाहेर निघण्यासाठी आपण जास्तीत जास्त मदत करूया आणि ही मदत करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये आपल्या स्तरावरून सर्वांनी जास्तीत जास्त मदत घ्यावी आणि ती त्या ठिकाणी पाठवावी। ही सर्व मदत माननीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये आमच्या कार्यालयामार्फत जी काही जमा होतील ते चेक सर्व आम्ही तिकडे जमा करू। यानंतर आवश्यक असलेल्या वस्तू, कपडे आणि औषधी इतर माध्यमातून देखील आपल्याला काही जास्तीत जास्त मदत या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये सर्व लोकांना पाठवता येईल का यावर देखील चर्चा करण्यात आली आणि सर्व देवस्थानांच्या वतीने, सर्व सार्वजनिक न्यासांच्या वतीने याला चांगला प्रतिसाद सर्व देणार आहेत असं सर्वांनी आश्वासित केलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व देवस्थान आणि सर्व सार्वजनिक न्यासांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त नगदी स्वरूपात सीएम रिलीफ फंडामध्ये रक्कम जमा करावी आणि त्याचबरोबर आवश्यक असलेल्या वस्तू स्वरूपात किट किंवा कपडे किंवा औषधींचा सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत जास्तीत जास्त स्वरूपात पाठवावी। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।